मी काही महिन्यापूर्वी माझ्या घरी कामासाठी एक मोलकरीण ठेवली होती। ती मोलकरीण पूर्ण दिवस माझ्याकडेच राहायला होती। मी दिलेले काम ती वेळेवर पूर्ण करायची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की अजूनही ती कुमारिका होती, म्हणजेच तिचे लग्न झाले नव्हते। म्हणून बहुतेक तिला पैशामुळेच घरकाम करावं लागणार असणार, पण ती तिचे काम अगदी मन लावून व्यवस्थितपणे पूर्ण करायची। एके दिवशी मी रात्रीच्या वेळेस झोपली होती, तेव्हा मला कुणीतरी उलट्या करत असल्याचा आवाज येत होता। मी आश्चर्यचकित होऊन उठून पाहिले तर माझा नवरा राहुल घरात नव्हता। मला वाटलं की माझ्या नवऱ्याची तब्येत तर खराब झाली नसावी, म्हणून मी उठून पटकन बाथरूमकडे धावतच गेली, परंतु बाथरूममध्ये कुणीच नव्हतं। मी विचार केला कदाचित बाहेरच्या बाथरूममध्ये गेले असतील, पण तिथे जाऊन पाहिल्यानंतर मी जे काही पाहिले ते पाहूनच माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण त्या ठिकाणी उलट्या माझी मोलकरीण करत होती आणि माझा नवरा राहुल तिची काळजी घेत होता, तिला पाणी पाजत होता आणि तिच्या कमरेवर हात फिरवत होता। पण मला तर ह्या गोष्टीचं आश्चर्य वाटत होतं की ती अजून कुमारिका आहे आणि ती माझ्या घरातून बाहेर कुठेही जात नाही, तर मग तिला उलट्या का होत होत्या? मला तर तिच्या उलट्या काहीतरी वेगळंच संकेत देत होत्या। मी माझ्या नवरा राहुल सोबत घरात एकटेच राहत होते। राहुल आणि माझ्या लग्नाला 8 वर्षे झाली होती, परंतु आम्हाला अजूनपर्यंत कोणतेही अपत्य झाले नव्हते। आमचे दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते। आमच्या आयुष्यात कसलीही कमी नव्हती, फक्त कमी होती तर ती आमच्या दोघांच्या प्रेमाचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या मुलाची। देवाने आम्हाला आई वडील बनण्याचे सुख दिले नव्हते। आम्ही दोघेही मुलाला घेऊन खूप दुःखी होतो। आमच्यात तक्रारी वाढू लागल्या होत्या। दोघांच्याही स्वभावात आता चिडचिडपणा आला होता। एक दिवस माझा नवरा राहुल मला म्हणाला की आपण एका चांगल्या डॉक्टरांकडे जाऊन चेकअप करून घेऊ। मी माझ्या नवऱ्यावर चिडूनच बोलली की तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन चेकअप करून या, कारण कोणती कमी असेल तर ती तुमच्यामध्ये आहे। माझा नवरा एकही शब्द न बोलता तिथून निघून गेले। पण दिवसेंदिवस आमच्या दोघांमध्ये मुलाला घेऊन झगडे वाढतच चालले होते। या कारणामुळे माझा नवरा राहुल घरात खूप कमी वेळ राहू लागला होता। रात्री रात्री उशिरापर्यंत ऑफिसमधून घरी येऊन सरळ बेडरूममध्ये जाऊन झोपू लागला। आता तर आमच्या दोघांमध्ये बोलणंही कमी झालं होतं, कारण काहीही बोललो तरी त्याचे रूपांतर आमच्या भांडणात होत होते। मी पूर्ण दिवसभर घरात एकटीच बसून बसून कंटाळली होती, म्हणून मी माझ्या घरात घरकामाला मोलकरीण ठेवली होती आणि मी पूर्ण दिवसभर माझ्या मैत्रिणींसोबत किटी पार्टी करण्यात व्यस्त झाली होती। परंतु काही दिवसातच माझ्या घरातील वातावरणात झालेला बदल मला जाणवत होता। माझ्या नवऱ्याला आमच्या मोलकरणीच्या हाताने बनवलेले जेवण खूप आवडू लागले होते। एक दिवस मी माझ्या मोलकरणीला घरी एकटीला सोडून माझ्या मैत्रिणींसोबत किटी पार्टी करण्यासाठी बाहेर गेली होती। मला किटी पार्टीमध्ये जवळजवळ 4 तास उलटून गेले होते। मी त्या दिवशी खूप थकून भागून घरी आली होती। मी बाहेर उभी राहून बराच वेळ दरवाजा वाजवला, पण मोलकरणीने दरवाजा उघडला नाही। मी रागातच दरवाजाला जोरजोराने लाथ मारू लागली, पण अचानकच मोलकरणीने दरवाजा उघडला। तिला समोर पाहताच माझा संताप अजून वाढला आणि मी तिच्यावर जोरजोरात ओरडू लागली की असे काय काम करत होती की तुला एवढा दरवाजा वाजवण्याचा आवाजही आला नाही। परंतु मी जेव्हा तिला बारकाईने पाहिले तर आज तिने नवी कोरी साडी नेसली होती, पण ती साडी यावेळी पूर्ण अस्वस्थ झाली होती, जसं की घाईघाईत फक्त अंगाला गुंडाळून घेतली होती। मी मोलकरणीला रागातच विचारले की ही नवीन साडी तुझ्याकडे कुठून आली आणि तुझी ही साडी अशी कशी झाली? तुला जर साडी नेसता येत नाही तर साडी नेसतेस कशाला? मग आमची मोलकरीण घाबरूनच म्हणाली की मालकीनबाई, ही साडी माझ्या आईची आहे। आज मला माझ्या आईची खूप आठवण येत होती, म्हणून मी तिची ही साडी नेसली। असे बोलून ती मला पाहत पाहत साडी व्यवस्थित करू लागली। मी रागातच घराच्या आत आली आणि तिला माझ्यासाठी चहा बनवायला सांगितला, पण तेवढ्यात मी पाहिले की आतून आमच्या बेडरूममधून माझा नवरा राहुल बाहेर येत होता। मी त्याला पाहून त्याच्याकडे आश्चर्यचकित होऊन विचारले की तू तर घरी कधीच राहत नाही, आज तू घरी काय करत आहेस? आणि तेही यावेळी जेव्हा मी घरी नव्हती। राहुल मला म्हणाला की आज जरा माझी तब्येत बरी नव्हती,
म्हणून मी आज ऑफिसमधून लवकर घरी आलो. म्हणजे मी आता घरी सुद्धा येऊ शकत नाही का, की याकरिता मला तुझी अनुमती घ्यावी लागेल? मी माझ्या नवऱ्याला रागात पाहिल्यानंतर गप्प बसणेच योग्य समजलं. कारण मी पुढे काही बोलली असती तर आमच्या दोघांमध्ये पुन्हा भांडण झालं असतं. पाहता पाहता मोलकरणीला आमच्या घरात काम करून बरेच महिने झाले होते. आता हळूहळू माझा नवरा घरातच जास्तीत जास्त वेळ घालवू लागले. त्याच्या वेळेलाच ऑफिसला जाऊ लागला आणि वेळेवर तर कधी वेळेच्या आधी घरी येऊ लागला. कधी कधी तर ऑफिसला सुट्टी घेऊन ऑफिस सुटण्या अगोदरच घरी येऊ लागला. आजपर्यंत मला माझ्या कामात कधीच कसलीही मदत केली नव्हती. पण मोलकरीण काही काम करत असेल तर राहुल तिथे दुसरे काही कामात तिची मदत करायचा. जेव्हा मी त्याला सांगायची की आपण काम करण्यासाठी मोलकरीण घरात ठेवली आहे, तर तुम्ही काम का करत आहात? माझा नवरा मला हे सांगून गप्प करायचा की काम केल्याने आपले शरीर तंदुरुस्त असतं. मला तुझ्यासारखं कामचोर आणि आळशी बनून राहायचं नाही. माझा नवरा राहुल आता नेहमीच स्वयंपाकघरात घुसून मोलकरणीसोबत एकत्र मिळून स्वयंपाक करत होता. आणि जरी मी माझ्या नवऱ्याला काही बोलली तर माझा नवरा रागात येऊन मला म्हणायचा, एकतर मी तुला खुश करण्यासाठी मी माझ्या हातांनी तुझ्यासाठी गरमागरम जेवण बनवून देत आहे आणि तू उलट माझ्यावरच शक करत आहेस. मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. मी तर मोलकरणीची बस थोडीशी मदत घेत होतो. मी पुन्हा माझ्या नवऱ्याच्या बोलण्यावरून गप्प बसली. राहुल जर खरंच आमचे नातं टिकवण्यासाठी हे सगळं काही करत असेल आणि मी त्याला काही उलट सुलट बोलण्याने नातं खराब केलं असतं. एके दिवशी रात्री मी आणि राहुल दोघेही झोपलो होतो. तेवढ्यात अचानक माझे डोळे उघडले. कारण खूप तहान लागल्यामुळे माझा घसा कोरडा पडला होता. मी माझ्या जवळ ठेवलेला पाण्याचा जग उचलून पाहिलं तर त्यातले पाणी संपले होते. मग मी पाणी घ्यायला जाण्यासाठी उठली तर मी पाहिले की माझा नवरा राहुल तर खोलीत नव्हता. मी माझ्या नवऱ्याला बाथरूममध्येही पाहिले तर राहुल तिथेही नव्हता. मी त्याला सगळीकडे पाहून हैराण झाली की राहुल कुठेही दिसत नव्हता. मी किचनमध्ये जाऊन पाणी प्यायले. पाणी पिऊन झाल्यानंतर मी माझ्या नवऱ्याला इकडे तिकडे सगळीकडे शोधलं, पण तो मला संपूर्ण घरात दिसलाच नाही. माझ्या नवऱ्याला शोधता शोधता माझी नजर मोलकरणीच्या खोलीकडे गेली. मला हे पाहून जास्तच आश्चर्य वाटले की माझी मोलकरीण सुद्धा तिच्या खोलीत नव्हती. आता तर त्या दोघांबद्दल माझ्या मनातील शंका अजूनच वाढली. मग मी माझा नवरा आणि मोलकरणीला शोधत शोधत वर टेरेसवर पोहोचली. जसं मी आमच्या घराच्या टेरेसवर पोहोचली तसे समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण मी पाहिले की माझी मोलकरीण माझ्या नवऱ्याला मिठीत घेऊन उभी आहे. त्यांना पाहून मी जोरात ओरडली की राहुल, हे सगळं काय सुरू आहे? ते दोघेही मला अचानक समोर आलेलं पाहून एकदम घाबरून गेले. राहुल मला म्हणाला की कुठे काय? काहीच तर होत नाहीये. मी पाणी प्यायला उठलो तेव्हा पाहिले की आपली मोलकरीण वरती टेरेसवर जात आहे आणि मीही तिच्या मागोमाग वर टेरेसवर येऊन पाहिले तर ही इथे येऊन एकांतात उभी राहून रडत होती. तिला आपल्या घरच्यांची खूप आठवण येत होती. मी तर फक्त तिला गप्प करत होतो. अजून मी काय केलं आहे? तुला तर ना माझ्यावर शक करण्याची सवयच झाली आहे. तू कधीच कुणासोबत आनंदी नाही राहू शकत. तो उलट मलाच बरंच काही ऐकवत तिथून निघून गेला. पण माझ्या मनात आता त्यांच्याबद्दल शक जास्तच वाढू लागला. मी रागातच माझ्या मोलकरीणवर ओरडली आणि तेथून निघून गेली. आता मला माझ्या मोलकरीणवर एक मिनिट सुद्धा विश्वास राहिलेला नव्हता. मी तिला आता घरातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला होता. पण मी तिला घराबाहेर काढणारच तेवढ्यात माझा नवरा राहुलने तिला घराबाहेर काढण्यासाठी नकार दिला. तो म्हणाला की तू तर माझ्यासाठी चांगलं जेवण बनवून देऊ शकत नाही आणि जर कुणी दुसरा बनवून देत आहे तर तुझ्याकडून ते पाहिलंही जात नाही का? तू त्याला ही घराबाहेर काढून टाकतेस. मोलकरीण कुठेही जाणार नाही. मी माझ्या नवऱ्याला माझ्यावरच रागवताना पाहून मी विचार करू लागले की मी मोलकरणीला आपल्या घरात ठेवूनच का घेतली. यापेक्षा तर पहिले चांगलं होतं. कमीत कमी माझा नवरा आणि माझ्यामध्ये भांडण तर होत होती, परंतु एकत्र तर होतो.
आता तर माझा नवरा माझ्यापासून जास्त लांब निघून गेला आहे. एक दिवस माझी मोलकरीण काम करत होती. काम करता करता अचानकपणे तिला उलट्या होऊ लागल्या होत्या. तिची उलटी मला आजारी असल्याची उलटी वाटत नव्हती. मला तर तिच्यावर वेगळीच शंका येत होती, कारण तिला आमच्या घरात काम करून बरेच महिने झाले होते आणि आमच्या घरातून बाहेर कुठे जातही नव्हती. मग तिच्यासोबत असं कसं होऊ शकते? मी विचार केला की वेळ पाहून तिच्यासोबत याबद्दल नक्कीच विचारीन. परंतु त्याच दिवशी रात्री मला कुणीतरी उलट्या करत असल्याचा आवाज येत होता. मी उठून पाहिले तर माझा नवरा देखील खोलीत नव्हता. मी बाहेर जाऊन पाहिले की उलट्या कोण करत आहे. मी बाथरूममध्ये जाऊन पाहिले तर मी पाहून हैराण झाली, कारण तिथे माझी मोलकरीण उलट्या करत होती आणि माझा नवरा तिची बायकोसारखी काळजी घेत होता, तिला सांभाळत होता. मी तिथेच त्याच्यावर जोरात ओरडली की तुला अजूनही काही बोलायचं आहे? तू मला आता सांगशील की हे नक्की काय सुरू आहे? तू एका मोलकरणीसोबत या पद्धतीने कसा उभा राहू शकतोस? ही तुझी नक्की कोण लागते? तेव्हा माझा नवरा राहुल मला रागातच म्हणाला की ही माझ्या मुलाची आई होणार आहे, जी तू कधीच बनू शकत नाही. मी तुला किती वेळा सांगितले की तू चेकअप करून घे, उपचार सुरू कर, पण तू तुझ्या अभिमानामुळे माझं कधी काहीच ऐकून घेतलं नाही. तू माझ्यातच कमी काढू लागली होती आणि आता बघ, या मोलकरींच्या पोटात वाढणाऱ्या बाळाचा बाप मीच आहे. माझ्यामध्ये कोणतीच कमी नाही आणि आता मी तुला घटस्फोट देणार आहे आणि आपल्या मोलकरणीसोबत लग्न करून सुखाने आयुष्य घालवीन. माझा नवरा रागातच मला खूप काही बोलून मोलकरणीला त्याच्यासोबत घेऊन खोलीत निघून गेला. माझ्या नवऱ्याच्या तोंडून असे शब्द ऐकून मला घटस्फोटाचीही गरज नव्हती. त्याच वेळी मी माझं सामान पॅक करून घरातून बाहेर पडू लागली. जाता जाता मी माझ्या नवऱ्याला एवढेच म्हणाली, असे असू शकते की माझ्यामध्येच काहीतरी कमी राहिली असणार. मीच आपल्या नात्याला सांभाळून ठेवण्यात कमी पडली आणि म्हणूनच मी तुझी माफी मागते आणि आता मी तुझ्या आयुष्यातून कायमची दूर निघून चालली आहे. असे बोलून मी ओल्या डोळ्यांनी तिथून निघून गेले आणि त्यानंतर माझा नवरा राहुल आपल्या मोलकरीण आणि आपल्या मुलासोबत राहू लागला. परंतु माझे आयुष्य मात्र पूर्णपणे खराब झाले होते. मी माझ्या आयुष्यात राहुलची जागा मात्र कोणालाच देऊ शकत नव्हती. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की राहुलने बरोबर केलं की चूक केलं? प्लीज आपण आपले विचार कमेंट करून नक्कीच कळवा. धन्यवाद.